भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजेच भाकप मालेच्या वतीने आज श्रीरामपूर येथे निषेध आंदोलन करण्यात आले, ज्यात मागील काही दिवसांपासून महापुरुषांसंदर्भातील अपमानास्पद वक्तव्य, प्रकाशकास दिल्या जाणाऱ्या धमकी, त्याचबरोबर संविधानिक मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवरील दडपशाही या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आज भाकप मालेच्या वतीने आक्रमक पावित्रा घेत श्रीरामपूर येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढत निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांचा निषेध नोंदवीत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक असलेल्या प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांच्याकडून झालेली शिवीगाळ, त्यासोबतच बुलढाणा येथील कम्युनिस्ट पक्षाच्या आंदोलकांवर पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेली दडपशाही याविरोधात प्रशासनाने कठोर कारवाई करावी याकरिता श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांना निवेदन देण्यात आले। सदरच्या आंदोलनावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी निवेदनाद्वारे केली। आज श्रीरामपूर तहसील कार्यालयामध्ये भारताचा कम्युनिस्ट पक्ष माले लिबरेशनच्या वतीनं निषेधाचे निवेदन देण्यात आले। त्यामध्ये प्रमुख मागण्या आमच्या अशा आहेत का महाराष्ट्रामध्ये वाढती गुंडगिरीवर सरकारचे कुठलेही नियंत्रण राहिलेले नाही। दुसरा सर्वात मोठी गोष्ट का गोविंदराव पानसरे लिखित प्रशांत आंबे प्रशासक असलेले त्यांच्यावर ज्या संजय गायकवाड आमदार असलेला वाचाळवीर याने जे महिलांविषयी शिवराळ भाषेमध्ये शिवीगाळ केली त्याचाही निषेध आम्ही या ठिकाणी आज केलेला आहे। त्याचबरोबर बुलढाणा येथील आंदोलकांवर दडपशाहीच्या माध्यमातून, हुकुमशाहीच्या माध्यमातून सत्ताधारी लोकांनी पोलिसांचा वापर करून, जो पोलीस बळाचा वापर करून लोकशाहीची गळचेपी करण्याचं काम केलेलं आहे, त्याचाही आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत। सरकारने आज या ठिकाणी महापुरुषांच्या संतांच्या प्रतिमा डोक्यावर घ्यायच्या आणि त्यांच्या विचारांना पायाखाली तोडवायचं काम या सरकारने एक षडयंत्र आखलेलं आहे। त्यामुळे मी या सत्ताधारी सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आज या ठिकाणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी लेनिनवादी भाकपा मालेच्या वतीने श्रीरामपूर तहसील कार्यालयामध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या बाबतीत जो काही वाद राज्यभर तयार झालेला होता आणि त्या वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड यांनी जी शिवराळ भाषा प्रकाशक प्रशांत आंबे यांना वापरली आणि त्यांच्या पत्नीला, महिलांच्या विषयी जे काही त्यांनी जे काही अनुद्गार काढले त्याचा निषेध नोंदवणे, त्याचबरोबर बुलढाणा इथे जे काही काल त्या विरोधात जे आंदोलन झालं ते आंदोलन दडपण्याच्या दृष्टीने सत्ताधारी आणि पोलिसांनी ज्या पद्धतीने त्या आंदोलकांना मंडप मिळवून न देणं, खुर्च्या न मिळवून देणं, पाण्याची व्यवस्था न देणं या पद्धतीने दडपशाही केली आणि दडपशाही करून त्या लोकांना अटक केली। त्या दरम्यान 4 महिला कार्यकर्त्या ह्या ऍडमिट झाल्या, त्यांचे हात तुटले। या पद्धतीने त्यांनी लोकशाही मूल्याचं कुठलंही पालन न करता ते आंदोलन दडपलं। त्याचबरोबर मध्यंतरी धीरेंद्र शास्त्री या भोंदू बाबांनी शिवाजी महाराजांविषयी जी काल्पनिक कथा सांगून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला। या तिन्ही विषयाच्या विरोधामध्ये भाकपा मालेच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी निषेधाचं निवेदन दिलेलं आहे आणि धीरेंद्र शास्त्री यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। आमदार संजय गायकवाड यांचा माननीय मुख्यमंत्री यांनी राजीनामा घेतला पाहिजे आणि भविष्यामध्ये महापुरुषांची अशी बदनामी झाली नाही पाहिजे। या पद्धतीने ठोस कायदेशीर कारवाई सरकारने केली पाहिजे या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेले आहे। कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड श्रीकृष्ण बडाक, केंद्रीय समिती सदस्य कॉम्रेड जीवन सुरुडे आणि कॉम्रेड राजेंद्र बावकी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनास कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। याविषयी स्वराज्य समाचार न्यूज 24 वाहिनीने घेतलेला स्पेशल आढावा।